स्वारगेट मुकुंदनगर येथील टिळक महाराष्ट्र विद्यापीठ कॉलनी जी आहे त्या ठिकाणी एक 80 वर्षाचे ज्येष्ठ नागरिक आहेत. आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज नेटवर्क. त्यांचा एक बंगलो होता. त्या बंगलोच्या संदर्भामध्ये एक व्यवहार एका स्थानिक बिल्डरशी झालेला होता आणि त्या बिल्डरनी तो व्यवहार झाल्यानंतर तिथल्या मूळ मालकाला त्याची कोणतीही पूर्वसूचना न देता अचानकपणे तिथं जाऊन त्याचं इमारतीचं बांधकाम तोडण्याचा, तिथलं कंपाऊंड तोडण्याचा प्रयत्न केला. आणि जेव्हा आम्हाला कळालं तर त्या ठिकाणी जाऊन पोलिसांनी ताबडतोब ते काम थांबवलं गेलं. त्या ज्येष्ठ नागरिकाची फिर्याद घेतली गेली. स्वारगेट पोलीस स्टेशन या ठिकाणी ट्रेसपासचा गुन्हा हा दाखल करण्यात आलेला आहे आणि त्यांचं वय लक्षात घेता पोलिसांनी त्या बिल्डरकडून पुन्हा जी भिंत तोडलेली होती ते 12 तासामध्ये त्या बिल्डरने पुन्हा बांधून दिलेली आहे. आणि पुणे पोलिसांनी एकदम सतर्कपणे या ठिकाणी मदत केलेली होती. आणि माझं असं आव्हान राहील की जर कोणा नागरिकाला पोलिसांची मदत हवी असेल तर त्यांनी 112 क्रमांकावरती डायल करावा. पोलीस त्या ठिकाणी येतील आणि मदत करतील. त्यांना आज सूर्योदयापूर्वी करायला सांगितलेलं होतं, मात्र रात्री 10 वाजता त्यांनी ते भिंतीचं बांधकाम पूर्ण केलेलं. ते 3 महिन्यामध्ये खाली करतो असं म्हटले होते, परंतु त्यांना काही त्याच्या आरोग्याच्या कारणामुळं शिफ्ट करायला अजून 15 दिवस वेळ लागणार होता. पण ते पुन्हा त्यांच्यात एक बैठक होऊन मार्ग निघू शकेल. मात्र बिल्डरने त्या ठिकाणी अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केलेला होता. बिल्डर आहेत देवेश जैन म्हणून आणि त्याचे जेसीबी चालक आणि इतर 3-4 लोक आहेत. नाही, जागा सोडतील त्याच्याबद्दल त्यांची कोणतीच तक्रार नाही. त्यांचा व्यवहार सगळा पूर्ण झालेला आहे. जागा सोडतील, फक्त आम्हाला पूर्वसूचना देणं अपेक्षित होतं. ते न करता त्यांनी अचानकपणे केलेल्या कारवाईबाबत ते नाराज झाले.